आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रत्ना, ए रत्ने, अय काय बघतीया? काय बघतीया? काय बघतीया त्यात? आवा श्रीमंत होयाचा व्हिडिओ बघत्या. लय भारी आहे. तुम्हाला सांगू का? कानवा लेक्सा असं म्हणलं का नाही आपाप पैसे येते. एवढ्या जोरानं ओरडली अख्ख्या गावाला कळले पैसे येतात पैसे. रत्ना एवढं करायची गरज नाही. तू फक्त माझ्या नावाचा जप कर, पैशाचा पाऊस पडेल, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पप्पा 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 बर, यांनी माझ्या नावाचा जप केला, याच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण होणार. पप्पा वट पौर्णिमा कवाची झाली का नाही? झाली. वडापाव पण खाऊन झाले का नाही? आता 7 जन्म फिक्स. सुटका नाही. आता कशाला लाडी गुडी लावताय? तुला एक प्रेमाचा सल्ला देऊ. आम्ही नवरा बायको आहे ना, आमचा आम्ही बघून घेऊ. कळलं? तुला कुठे जायचंय? कामाला. ते पटापटा खा आणि कळलं? काय टिवटिव लावली मगा धरणं? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगायला आलोय. काय? हे बघ, तुला माहितीये रत्ने, तू ना मनानं लई साधी भुळी आहे बघ. ठसका लागला की पोराला. हळूहळू. मम्मी आणि साधी भोळी. बाप, मम्मी इतकी हुशार, शातीर, कपटी बाई साताऱ्यात दुसरी भेटायची नाही. मुर्त्या, स्वतःच्याच आईला कपटी म्हणतोयस विरा? ज्या पाठीवर हात फिरवला त्याच पाठीवर धपाटा खाल्ला का नाही? त्यामुळे आमच्या मध्ये लुडबुड करू नको. यात बुडबुड कर आणि निघ. आणि हे रत्ने, त्याच्याकडे नको लक्ष देऊ. मी काहीतरी महत्वाचं, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मी काहीतरी महत्वाचं सांगतोय तुला. कसंही रत्ना, ती सत्य आणि मंजू तुझ्यासारख्या कशी रे तुझी आई? हुशार, शातीर, कपटी. त्याचं महत्वाचं नाहीये. तुझ्यासारख्या हुशार, शानी, कपटी बाईला ती दोघं येड्यात काढतात. म्हणजे मला सांग, त्या सत्याला अटक झाली, तो कोर्टातनं घरी गेला, त्याला लय येळ झाला, तरी बी त्या सत्याने त्या मंजूला घटस्फोट नाही दिला. नाही दिला. हो, थेट मुद्द्याचं बोला की. गरा 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 रिक्षा कशाला फिरताय? मुद्द्याच ऐका. मंजू त्या बंगल्यात गेली, त्या श्रीमंत लोकांमध्ये. त्या तात्या साहेबांनी तिला पोटच्या पुरीचा दर्जा दिला. तिला स्वतःची सरकारी नोकरी आहे. मग एवढा मोठा राजमहल सोडून ती या खुराड्यात कशाला येईल राहिला? पप्पा, थँक्यू सो मच पप्पा, थँक्यू सो मच. एकदम भारी बोललात तुम्ही. आता तुम्ही माझे पप्पा श्वाबलात. आता असं काहीतरी बोललात ना की श्वप्ता म्हणजे श्वप्ताच. ते तुझा पप्पा आहेत. झालं तुमचं बोलून? मी स्वतः तिथं जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून आल्या. त्याच्यामुळं काय खोट काय खरं मला समज दिसलंय. ओके. त्याच्यामुळं हित्त बसून मला पिना मारण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी कामाचं बघा. जरा घरात पैसे येतील. तुम्हाला किंमत नाही माझी किंमत. बोल बोल, तू मलाच बोल. मला सगळ्यात महत्वाचं काम काय माहिती? काय? तुझ्या आईला सावध करणं, तिचे डोळे उघडणं, तिच्या मागं कोण काय बोलतं हे तिला सांगणं.
उद्या जाऊन त्या मंजुनी परत काहीतरी घोळ घातला, आपल्याला परत तिने फसवलं तर काय करणार आहेस तू? आता ती तसं काय बी करणार नाही. त्याच कारण असं की तिचा जीव ज्या पोपटिनींमध्ये आहे का नाही, त्या पोपटिनी इथं आहे ह्या घरात. त्याच्यामुळे तिने जरा जरी तिरका विचार केला तर ह्या पोपटिनींची मान कार्यक्रम कसला म्हणलास? भूतपूर्व विद्यार्थी आणि महिलांचा सत्कार आहे. महिलांना नवीन व्यवसायासाठी मदत बी करणार आहे. बाबू त्यात भाषण करायला बोलवलं वहिनीसनी. अवघड आहे बाबा त्यांचं. ते असं करतील, अगं बाई मी कसं करू भाषण, अगं बाई एवढी माणसं, अगं बाई. आधी वहिनी पडल्या वेंदळत, त्यात आधीच एवढा गोळ घालून ठेवलाय. आता पुन्हा आणि उद्या नवीन काही गोळ घातला तर वहिनींचा अवघड आहे. काय सारखं वहिनी 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 लावलेस? एक तर मी त्यांना माझी बायको मानत नाही, तेव्हा तू त्यांना वहिनी म्हणायचा इशाच येत नाही, कळलं का? हा ते बी खरंच आहे म्हणा. मी आपलं असंच बनत होतं रे. सत्या, आपण काय बी म्हंटल तर उद्या त्यांना ज्यांनी बोलवलंय ते तुझी बायको म्हणूनच, हे लक्षात ठेव. फक्त सत्या, उद्या वाघमाऱ्याने भाषण व्यवस्थित करायला पाहिजे बरं का. आज तुझ्या अटकेची नको ती चर्चा चालू आहे. तुला वाघमाऱ्याने अटक केली स्वतः, तुझ्या विरोधात साक्ष दिली स्वतः. आता उद्या जाऊन भाषण करणार आहेत स्वतः. काय वेडं वाकडं बोलू नयेत म्हणजे बरं. सत्या, एक प्रकारे तुमच्या कुटुंबाचा चेहरा म्हणून लोकांसमोर येणारच बरं का त्या. तुझ्या पॉलिटिकल करिअरचा प्रश्न आहे. हात जोडून तुला विनंती आहे, उद्याचा कार्यक्रम होईस तर फक्त त्यांच्याशी व्यवस्थित नीट वाग. फक्त तू नाही, तुझ्या घरच्यांनी. मी काय म्हणतो, असं केलं तर कसं? भाषणच कॅन्सल केलं तर? मम्मी आणि आयोजकांशी मी बोलतो. हाय का आधीच हो म्हणून बसलायस तू, आता परत नाही म्हणून बसलास तर आणि काहीतरी दंगा व्हायचा. अरे मग काय करायचं? भाषणच करणार आहेत नका, करून दे की मग. मम्मी काय म्हणल्या, तिला काय जमणार आहे का? पण सत्या, भाषण व्यवस्थित करायला पाहिजे बरं का. वाईट साईट काहीतरी बोलल्या की पुन्हा आणि दंगा व्हायचा. ए, तू डोक्यावर पडलायस काय? सगळ्याच बाजूने कसं बोलतोयस? इकडे बी उडी मारतोयस, तिकडे बी उडी मारतोयस. एकाच मुद्द्यावर बोल आणि त्याच्यावर ठाम राहा की. अरे मी तुला फॅक्ट सांगायला लागलोय रे, काय होऊ शकतं ते बोलतोय मी. असो, माझा मूळ मुद्दा काय, उद्याचा कार्यक्रम होईस्तवर तू त्यांच्याशी व्यवस्थित वाग, नवरा असल्यासारखा. बलम्या, जे मला जमतंय ना तेच सांगत जा. वाघमारे, तुमच्यामुळे माझं पॉपकॉर्न वाया गेलं. बिचारे कशी पडलेत. थँक्यू बाबा. ह्यांनी उद्या परत घोळ घातला ना तर सगळ्या एरियात चर्चा होईल आपली. इथं यांना आमच्या घरच्यांसमोर बोलता येत नाही, तिथं काय बोलणार आहेत काय माहित. चुकून जर काय चुकीचं बोललं ना तर सत्यानाश. काय झालं? कुठं काय? तुम्हीच आता मोठ्यानं बोलला की सत्यानाश. कुणाचा सत्यानाश? अच्छा, ते होय. ते तुम्ही माझ्या आयुष्यात आला ना, मग तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यावर माझं काय झालं त्याच्यावर म्हटलं मी. सत्यानाश. आता काय केलंय मी? दरवेळी उगत काय बी कारण नसताना मला डिवचत जाऊ नका. एक तर सकाळ जर एका शब्दानं बोलले नाही तुमच्या बरोबर, नुसतं आपलं डोक्यात राग ठेवायचं आणि समोरच्याला कोसत बसायचं. हे सोडा, ही अशी आपली भांडणं रोजच होत्यात. उद्या भाषणात काय बोलायचं याचा विचार केलाय का?
नाही, मला नाही जमायचं भाषण करायला. ते मला चांगलंच माहिती होतं तुम्हाला नाही जमणार. तसं बी काय जमतंय म्हणा तुम्हाला. नाही जमत ना, मग राहू दे, नाही जात कार्यक्रमाला. मी सांगते त्यांना काय सांगायचं ते. तुमचं तुम्ही बघून घ्या काय सांगायचं ते. हो, तुम्ही त्यांना काय सांगाल ना हे चांगलंच माहित आहे मला. त्यामुळे काय खोटं नाटं सांगायची गरज नाही. त्यापेक्षा काय बोलायचं याचा विचार करा. राहू दे, मीच लिहून देतो. ओ, काही गरज नाही, माझं मी बघते काय करायचं ते. तुमची मदत नको मला. हो, भाषण करणं म्हणजे काय खायचं काम वाटलं होय तुम्हाला? त्यासाठी डोकं असावं लागतं, डोकं जे नाही आहे आपल्याकडे. आणि कुठं काय बोलावं याचं भान ठेवून बोलावं लागतं. ना आपल्याकडं डोकं आहे ना भान, म्हणजे कल्याणच. होय काय? मी एवढा आहे तर तुम्ही जाऊन बोला की. तिथं जाऊन काय बोलायचंय ते माझं मी बघते, तुम्ही नका लोड घेऊ. ओ, मला बी काय हाऊस नाही तुमच्यासाठी लोड घ्यायची. फक्त कसं आहे, उद्या तुम्ही तिथं आमच्या मनात नसलं तरी सुर्वेंच्या सून म्हणून जाणार आहे. आणि तिथे जर काही गडबड झाली ना तर माझं अख्खं राजकीय करिअर बर्बाद कराल तुम्ही. जर माझ्या करिअरवर आलं ना तर मी काय करेन तुम्हाला माहित नाही. होय काय? एकदा सांगितलेलं कळते की 10 वेळा एकच गोष्ट सांगायची गरज नाही. एकदा सांगितल्यावर कळलं असतं तर मग कशाला 10 वेळा सांगितलं असतं. बरं राहू दे, एवढं म्हणताय तर बघू, करा तुमचं तुम्हीच भाषण. हा बघा की. हा बघतोच. हा बघाच की. मग बघणारच आहे. बघा, कुणाला घाबरत नाही मी. घाबरत नाही? तिथं स्टेजवर जाल, ढीगभर लोकांना बघाल आणि म्हणाल अगं बाई, अगं बाई. बंधू आणि भगिनींनो, अगं बाई. माफ करा, मी असं दबकत बोलतेय कारण मी घाबरले आणि घाबरल्यावर मी म्हणते अगं बाई. मंचावर उपस्थित सर्व पाहुणे, सासूबाई आणि नवरोबा. नवरोबा? अहो गोलब काका, ऐकलत का? प्रिय नवरोबा. नवरोबा म्हणजे बराच प्रेमात पडलेला दिसतोय तुझा वाघोबा. भारती मावशी, गोलब काका, तसं काय बी नाही. मग कसं आहे? मला आज एका ठिकाणी भाषण करायला जायचंय, त्याचीच तयारी करत होती. कुठं? ती कुठलीशी संस्था आहे, त्यांनी होतकरू महिला आणि विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलाय आणि मला भाषण द्यायला बोलवलंय. मी नाही म्हणून सांगितलं होतं त्यांना, पण मम्मी साहेब हो म्हणल्या. तिथं सत्या आणि मम्मी साहेब बी असणार आहेत. असोय, आम्हाला वाटलं की प्रेमपत्रच चाललंय म्हणून. बरं जाऊ दे, आपण आपल्या कामाला जाऊयात. मंजू, अगं बाईच्या जन्माला आल्यावर थोडं लाजलं तर चालतं. भारती मावशी. बरं गोलब काका, आपण आपलं काम करूयात, तिचं आपलं चालू दे. नवरोबा. चला चला चला, उगीच कबाब में हड्डी नको. ऑल द बेस्ट भारती मावशी. हा प्रिया, शेवटी देवाने मला एक संधी दिलीच आणि ही शेवटची संधी सोडायला नको. हिचं भाषण फसलं ना तर सत्य आणि हिचं नसलेलं नातं तोडायला सोपं होईल आणि मग माझा रस्ता मोकळा.
म्हणजे कसली काढाकोड चालू आहे? प्रिया, लई मोठा घोळ झालाय बघ. काय घोळ झालं म्हणजे? अगं एका ठिकाणी भाषण करायला जायचंय. भाषण करायचंय? आणि कधीपासून लिहायचा प्रयत्न करते, मला काहीच लिहिता येईना. अगं मग मी लिहिते ना, लिहिते. खरंच? ऑफकोर्स यार मंजू, लिहिते ना. प्रिया, लई मोठी मदत होईल बघ तुझी. तोपर्यंत मी माझं काम करू? हो कर ना, आरामात. मंजू डन. तुझं लिहून बी झालं आणि मी कालच्यापासून 4 शब्द लिहायचा प्रयत्न करते, ते बी जमलं नाही मला. थँक्यू प्रिया. वेलकम. म्हणजे आणि अगं माझ्या लाडक्या मैत्रिणीला मदत हवी होती आणि मी करणार नाही असं कधी होईल का? मस्त करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं मंजू, आता कुठे वाचतेस? हे उशीर झाला ना तुला जायला. मग आता कशाला वाचत बसतेस? एक काम कर, तू आधी शांत हो, स्ट्रेस घेऊ नकोस. पटकन निघ, आवर आणि मी जेवढं लिहून दिलंय ना तेवढं वाच. ओके? अगं बघ किती वाचलेत. म्हणजे अगं बाई प्रिया, लय उशीर झाला, चल येते आम्ही. अगं सावकाश, मस्त करा. ऑल द बेस्ट. म्हणजे मस्तच होणार आहे. वाघमारे अजून कशा आल्या नाहीत? भाषण करायचं म्हणून घाबरल्या तर नाहीत ना? हो वाघमारे, कुठं होता तुम्ही? कार्यक्रम संपल्यावर जायचंय का तिकडे? आणि भाषणाची तयारी कधी करणार? झाली आहे माझी तयारी. असं कसं? अहो कालपर्यंत भाषण बी तयार नव्हतं तुमचं.
आता भाषण बी रेडी आहे आणि मी बी. वा वाघमारे, कधी तर काहीतर चांगलं काम केलं म्हणायचं तुम्ही. बघू जरा काय लिहले. ए नेबट, झाली का तयार? तिथं कार्यक्रम सुरू होईल की आता? आले आले, आवरून आहे तेच. एवढा माच, बघू तरी काय गुण उधळल्यात. तुम्ही का वाचताय माझं भाषण? काय गरज नाही, जे काय ते तिथं जाऊन ऐका. ओ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक. ना खरं तर असं करताय जणू केसचा खुलासाच करणार आहे भाषणात. जे आधी लिहिलंय ना ते नीट वाचा, नाहीतर तिथं जाऊन चुकाल आणि म्हणाल मी मुद्दाम नाही केलं, मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं माझ्याकडं, सगळं चुकूनच होतं माझ्याकडं, आता मी काय करू? अगं बाई, अगं बाई. आता दाखवतेच कसं करतात भाषण ते.